Students, today's our topic is English grammar, adjectives and adverbs. An adjective. An adjective modifies a noun or pronoun. ॲडजेक्टिव्ह म्हणजेच मराठीत त्याला आपण विशेषण म्हणतो. विशेषण नामाचे वर्णन करणारा किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो, त्याला आपण विशेषण म्हणतो. An adjective is used before the noun. It qualifies, but it can be used after linking words also. Lata has a blue eyes. She is a beautiful girl. Mohan is a slow driver. या 3 वाक्यांमध्ये आपल्याला ब्लू, ब्युटिफुल आणि स्लो हे जे शब्द आहेत ते ॲडजेक्टिव्ज आहेत, विशेषण आहेत. ते नामाबद्दल किंवा प्रोनाउन सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगत आहेत. लता हॅज अ ब्लू आयज. लताचे डोळे कसे आहेत? निळे आहेत. निळा हा शब्द विशेषण म्हणून काम करतो. शी इज अ ब्युटिफुल. ब्युटिफुल हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण म्हणून काम करतो. मोहन इज स्लो ड्रायव्हर. मोहन कसा ड्रायव्हर आहे? तर तो स्लो ड्रायव्हर आहे. मोहनबद्दल स्लो हा शब्द जास्त माहिती सांगतो. त्याचबरोबर पुढे आपण पाहणार आहोत की लिंकिंग वर्ड्स कशा प्रकारे येतात विशेषणाच्या आधी. लिंकिंग वर्ब इज दॅट connects the subject with the adjective or noun that describes it. Some of the linking verbs are be, become, seem, look, appear, taste, smell, feel, grow, etc. These are the linking verbs. She looks tired. The lion was angry. An apple tastes sweet. These are the examples of linking words. Examples of some adjective. या ठिकाणी या चार्टमध्ये ॲडजेक्टिव्ह दिलेले आहेत, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्याची नोंद करा. Topic is adverb. An adverb modifies all parts of speech except noun or pronoun. Noun आणि pronoun सोडून सर्व parts of speech बद्दल adverb माहिती सांगत असतो. The words in bold type in the following sentence are all adverbs. खाली दिलेली जी वाक्य आहेत जी बोल्ड टाईपमध्ये दिली आहेत ते सर्व ॲडवर्ब आहेत आणि पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये ते कोणाला मॉडिफाय करतात ते कंसामध्ये दाखवलेले आहेत बघा. द ब्रॅकेट शो द पार्ट्स ऑफ स्पीच दे क्वालिफाय इन ईच सेंटेन्स. आय वर्क रेग्युलरली. रेग्युलरली क्रियापदाला मॉडिफाईज करतो. रेग्युलरली हा ॲडवर्ब आहे पण वर्कबद्दल माहिती सांगतोय. आय हॅव व्हेरी बिग ॲपल. व्हेरी इज अ ॲडवर्ब बट कशाबद्दल सांगतोय? बिग. बिग इज अ ॲडजेक्टिव्ह. आय वर्क रिअली ऑनेस्टली. रिअली इज अ ॲडवर्ब. ऑनेस्टली पण ॲडवर्ब आहे पण त्याच्याबद्दल तो रिअली विशेष माहिती सांगत आहे. त्याचप्रमाणे आय विल डू इट ओनली इफ यू अग्री. या ठिकाणी ओनली एक कंजक्शनसाठी विशेष माहिती सांगत आहे. I waited for almost 2 hours. हा डिटर्मिनर म्हणून माहिती सांगत आहे. The picture was just above the window. जस्ट अबाव बद्दल माहिती सांगताना तो काय? जस्ट अबाव. अबाव इज अ प्रपोजिशन आणि जस्ट बद्दल तो माहिती सांगत आहे. In this unit, we shall study adverbs as a modifier of verbs only.
When an adverb modifies a verb, it generally tells when, where, how the verb acts. It's raining now. Now is adverb of time. when जर when ने आपण प्रश्न विचारला तर आपल्याला वेळ मिळते. नाव इज अ ॲडवर्ब. इट्स रेनिंग आउटसाइड. या ठिकाणी रेनिंग आहे पण कुठे आहे? आउटसाइड. तर या ठिकाणी आपण जर वेअरने प्रश्न विचारला तर ॲडवर्ब ऑफ प्लेस, ठिकाण. इट इज रेनिंग हेविली, ॲडवर्ब ऑफ मॅनर. हाऊ इट्स रेनिंग? हेविली. In this unit, we shall deal with adverbs of manner only. Most adverbs of manner are form of adjectives. काही जे adverbs आहेत ते adjective पासूनच बनलेले असतात. फक्त त्यांना आपण ly प्रत्यय लावतो. We add ly after them. Sad, sadly, true, truly, sure, surely, wise, wisely, easy, easily, slow, slowly, clear, clearly, thick, thickly, blind, blindly, happy, happily, active, actively. These are the adjective forms and their adverbs. In next topic, there are some exercise. Now we are going to see some exercise. The following words have the same from adjectives and adverbs: hard, late, fast, early. This is a hard job. Hard is adjective. He works hard. It's a adverb. Never say he works hardly. Second, he is a fast runner. Fast is an adjective in this sentence. He runs fast. Fast is an adverb. So never say he runs fastly. He is a late riser. Late is an adjective in this sentence. He gets up late. Here is an adverb. She is an early riser. Early is adjective. She gets up early. Early is adverb in the fourth sentence. From adverbs, from the following adjective बनवायचे बघा. बॅड, बॅडली एक उदाहरण दिलं आहे. डीप, डीपली करू शकता. त्याचप्रमाणे ट्रू, ट्रूली, सेफ, सेफली, नाईस, नाईसली, वाईज, वाईजली अशाप्रमाणे तुम्ही पुढील उदाहरणं सोडवून बघा, प्रयत्न करा. Rewrite each sentence beginning with the given words. Uma is a very quick learner. Uma learns very quickly. यात ॲडवर्ब केला आहे आपण क्विकलीचा. My mother can cook really well. My mother is really good cook. Your behavior was so foolish. You behaved very foolishly. Your sister's behavior was quite good. Your sister behaved very well. Lata's song was very sweet. Lata sang her song very sweetly. त्याचप्रमाणे आपण पुढील उदाहरणं बघूया. या ठिकाणी काही कंसात शब्द दिले, त्या शब्दांचा वापर करून आपल्याला पुढील उदाहरणं सोडवायचे. He shouted at me angrily. Don't go out, it's raining heavily. Heavy शब्द heavily. Think carefully and then give the answer. Please walk quickly. We are getting late. The girls are sitting quietly in the class. She sang well and she given a prize. I got up early and went out for walk. You are driving dangerously. You can have an accident.